काय सांगा आता आमचं काय आमच्या हात सारे कटलेले आहे शेतकऱ्याचे, जे करून ते मार्केटिंग आणि व्यापारी आणि सरकार. आर्थिक स्थिती काय शेतकरी बरेचसे फाशी घेतील असा माझा अंदाज आहे. 100% जास्तीत जास्त आत्महत्या होईल, कारण त्याच्याशिवाय त्याला पर्याय नाही आहे. त्याचा कोणी वालिदार राहिलेला नाही आहे सध्या, असं तर मला वाटते. मी स्वतः शेतकरी आहे. डिसेंबर महिन्यात तुरीला 12,000 रुपयांपर्यंत दर मिळत होता, पण काही दिवसातच 5,000 रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांनी तुरीसाठी कमीत कमी 10,000 रुपये भाव देण्याची मागणी केली आहे. काय नाव आपलं? श्रीकृष्ण आत्मारामजी ढोक, कुठून आले हो? काटामला. शेतकरी आहात? हाव. काय आणलं मार्केटमध्ये? तूर आणली. काय भाव मिळाला तुरीला? काही नाही, खपलीच नाही अजून. 7,000वर आहे. 2024 मध्ये 12,000 रुपये तुरीला भाव होता, 7,000 भेटत आहे. किती एवढा मोठा फरक पडला? काय वाटते शेतकऱ्यांची व्यथा? शेतकऱ्यालाच माहित आता काय आहे तर. तशा काय मागणी करायला शेतकरी? 10,000 कमीत कमी भाव पाहिजे. 10,000 भाव होता. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश मोरे यांनी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु अद्यापही कर्जमाफी न झाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. सरकार म्हणे भाव देणार आहे म्हणून, त्याच्यामुळं आम्ही आशेर होतो या सरकारच्या. यावर्षी काही भाव भेटला नाही आम्हाला. सोयाबीनात काही आम्हाला काही उरलाच नाही, गुंजाच काहीच नाही उरले. एकरी 30,000 रुपये खर्च आहे सोयाबीन तुरीचा. दोन्ही सोबत पेरणं करतो ना आम्ही, पण त्याच्यात उरलं नाही का आम्हाला. मजूर सांगते 35 रुपये बॅग सोंगाची आणि 250-300 रुपये क्विंटल काढायची आहे. मजुराच्यानं आम्हाला सगळे पैसे उरून मजुराच जाते, काही उरत नाही आम्हाला. कर्जमाफीची सुद्धा घोषणा केली होती सरकारने निवडणुकीत. आता ह्या सरकारनं माफी केली होती, पण अजून काहीच नाही झालं माफी. येणार आहे म्हणून माफ होणार आहे म्हणून काहीच नाही माफी केली त्यानं. तुरीचा हमीभाव सरकारने निश्चित करावा आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी बाजार समितीच्या सभापतींनी केली आहे. तुरीला योग्य भाव मिळत नाही आणि कर्जमाफीच्या आश्वासनांची पूर्तता होत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे. काय सांगा आता आमचं काय आमच्या हात सारे कटलेले आहे शेतकऱ्याचे, जे करून ते मार्केटिंग आणि व्यापारी आणि सरकार यांचं. असं वाटते का यांचंच सरकार आहे बा, शेतकऱ्याचं काहीच उरलेलं नाही आहे. अशी अवस्था आहे. तुरीले भाव नाही, कापसाले भाव नाही आहे. 2024 मध्ये 12,000 रुपये भाव होता तुरीला असं समजा. हो होताच, बरोबर आहे. 10,000च्या वरच तुरीला भाव होता. आता निघेतच 7,200 रुपये भाव आहे. जवळपास 4-5 हजार रुपये तुरीचं कम झालं. काय आर्थिक स्थिती राहणार शेतकऱ्याची? आर्थिक स्थिती काय शेतकरी बरेचसे फाशी घेतील असा माझा अंदाज आहे. 100% जास्तीत जास्त आत्महत्या होईल, कारण त्याच्याशिवाय त्याला पर्याय नाही आहे. त्याचा कोणी वालिदार राहिलेला नाही आहे सध्या, असं तर मला वाटते. मी स्वतः शेतकरी आहे. शेतकरी म्हणतात की अशा परिस्थितीत शेती टिकवणे कठीण झाले आहेत. सर काय सांगाल, 2024 आणि 25 मध्ये काही शेतकऱ्यांच्या पिका यायला सुरुवात झालेली आहे, तुरीला सुद्धा सुरुवात झालेली आहे. आता 2024 मध्ये जे आहेत सर्वात जास्त तुरीला भाव होता, मात्र जानेवारी महिना लागताच तुरीचा भाव कमी झाल्याचे सुद्धा समोर येत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज दिसत आहे. काय भाव होता 2024 मध्ये आणि 25 मध्ये किती आहे? नाही, आपलं म्हणणं खरं आहे की 2024मध्ये म्हणजे 1 महिन्यापूर्वी तुरीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी तुरीला जवळपास 10,000 ते 11,000 रुपये भाव मार्केटमध्ये मिळत होता. परंतु तुरीचा हंगाम सुरू झाला, नवीन तूर यायला सुरुवात झाली, अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये तुरीचे भाव गळगळले आणि तूर म्हणजे 7,000-7,500 रुपयानं खपायला सुरुवात झाली. आम्ही अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचं पूर्ण संचालक मंडळ घेऊन माननीय जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सुपूर्द केलं की हमी भावाने खरेदी सुरू करावी, जेणेकरून शेतकऱ्यांना म्हणजे या मालाच्या भावाचा तोटा सहन करावा लागणार नाही आणि हमी भावाने खरेदी सुरू झाल्यावर कुठंतरी बाजारभाव निश्चित होईल. याच हेतूने आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. सोयाबीन, चना आणि कापसामध्ये काही फरक पडला का भावांमध्ये?
नाही, चण्याचं सोयाबीन चण्याची सुरुवात व्हायची आहे अजून. चणा नवीन चणा बाजारात यायचा आहे. त्याच्यामुळे चण्याचं सध्या तरी आम्ही म्हणजे सध्या सांगू नाही शकत. जुन्या भावावर चणा स्थिर आहे. परंतु कापसाचं CCIचे भाव 7400 रुपये आणि CCI बऱ्यापैकी खरेदी करते आहे कापूस. म्हणून शेतकऱ्यांना कुठंतरी CCIवर विकण्याची वेळ येत आहे कापूस. जनरल मार्केटमध्ये 100-200चा फरक आहे. परंतु कापसाचेही पुन्हा मी सांगू इच्छितो आपणास की कापसाची सुद्धा अत्यंत कमी रेट आहे. म्हणजे आज बाजारामध्ये कापूस 10 ते 12 हजार रुपये क्विंटल पाहिजे होता, परंतु तसं काही होताना दिसत नाही. शेतकऱ्यांकडे सरकारचं पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे असं माझं मत आहे. सर, यावर्षी तुरीचा मोठा फटका सुद्धा शेतकऱ्यांना करावा लागला. आता भाव सुद्धा कमी मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक स्थिती येणार असं वाटत नाही. नाही, निश्चितच शेतकऱ्यांवर खरोखरच उपासमारीची वेळ आलेली आहे. आणि शासनाने म्हणजे BJP गव्हर्नमेंटनं जसं शेतकऱ्यांना सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी करू, उत्पादनाला भाव देऊ, उत्पन्न दुप्पट करू, पण तसं होताना काही दिसत नाही आहे. शेतकऱ्यांची आशा मावळल्यासारखी मला तरी वाटते आज. आपण सर्वांनी जे आहेत आपल्या नवीन वर्षाची सुरुवात जी आहे सर्वांनी हसत खेळत केली. मात्र शेतकऱ्यांचं नवीन वर्षात आर्थिक स्थिती मोठ्या प्रमाणात ढासळल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आज आपण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलो असता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश मोरे यांच्याकडून माहिती जाणून घेतली असता डिसेंबर 2024मध्ये तुरीचा भाव जो आहे 12,000 रुपयापर्यंत शेतकऱ्यांना मिळत होता. मात्र जानेवारी महिना लागता आता सध्या जे आहेत शेतकऱ्यांच्या तुरीला मार्केटमध्ये यायला सुरुवात झाली आहे. तर 7,200 ते 7,400पर्यंत फक्त शेतकऱ्यांच्या तुरीला हमीभाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचे चित्र आपल्याला दिसून येत आहेत. 10,000 रुपये हमीभाव तरी शेतकऱ्यांना मिळावा अशी मागणीसुद्धा शेतकऱ्यांनी केली आहे. कॅमेरामॅन दिलीप जवंदाळसह मी रोहित कडे, पाहत रहा सिटी न्यूज.